नमस्कार मंडळी. भारतामध्ये कॉर्पोरेट क्षेत्र म्हणजे स्वप्नातील करिअर मानलं जातं. मोठा पगार, आधुनिक ऑफिस, आंतरराष्ट्रीय संधी आणि सुरक्षित भविष्य. यामुळे लाखो तरुण तरुणी दरवर्षी IT आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडे आकर्षित होतात. पण गेल्या काही महिन्यांपासून हेच कॉर्पोरेट क्षेत्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येऊ लागलं आहे. कारण काही ठिकाणी कामाच्या ठिकाणी होणारा कथित मानसिक छळ, धार्मिक दबाव आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप यासारखे गंभीर आरोपांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित एक प्रकरण चर्चेत आलं आहे आणि आता पुण्यातील विप्रो कंपनीशी संबंधित आणखीन एक धक्कादायक दावा समोर आला आहे. हा दावा केला आहे विप्रोमध्ये अनेक वर्ष प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलेल्या एका महिलेने. या महिलेच्या आरोपामुळे कॉर्पोरेट लव्ह जिहाद हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण नेमकं घडलं काय? या महिलेने कोणते आरोप केले होते आणि या संपूर्ण प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रावर कोणते प्रश्न उपस्थित होत आहेत? चला जाणून घेऊया. माहितीनुसार सदर महिला 2019 ते 2025 या कालावधीत पुण्यातील विप्रो कंपनीत कार्यरत होती. तिने प्रोजेक्ट मॅनेजर सारख्या जबाबदारीच्या पदावर काम केलं होतं. म्हणजेच ही कोणती नवीन कर्मचारी नव्हती किंवा कंपनीच्या कामकाजाबद्दल अनभिज्ञ व्यक्ती नव्हती. अनेक वर्षाचा अनुभव असलेली आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी कर्मचारी होती. मात्र तिच्या म्हणण्यानुसार कंपनीत काम करत असताना काही सहकाऱ्यांकडून तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि हा दबाव केवळ कामापुरता मर्यादित नव्हता, तर तिच्या वैयक्तिक आणि धार्मिक आयुष्याशी संबंधित होता. महिलेचा आरोप आहे की तिच्या काही मुस्लिम महिला सहकाऱ्यांनी तिला धर्मांतर करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या. तसेच मुस्लिम धर्म स्वीकारल्यास आयुष्य अधिक चांगलं होईल अशा प्रकारच्या चर्चा तिच्यासमोर केल्या जात होत्या. इतकंच नाही तर दुबईमध्ये राहणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीसोबत विवाह करण्याचा सल्लाही तिला देण्यात आला आणि तिच्यासोबत दुबईतील आलिशान जीवनशैली, मोठं घर, उच्च जीवनमान आणि ऐश्वर्यपूर्ण जीवनाचं चित्र तिच्यासमोर उभं करण्यात आलं. महिलेच्या दाव्यानुसार ही केवळ साधी चर्चा नव्हती, तर तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न होता आणि यामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप पुढे येत तो म्हणजे तिने या प्रकाराला विरोध केल्यानंतर घडलेल्या घटनांबाबत. महिलेचा दावा आहे की तिने संबंधित प्रकाराविरोधात आवाज उठवला आणि वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या म्हणण्यानुसार तक्रारीचा दखल घेण्याऐवजी उलट तिच्याच विरोधात वातावरण तयार करण्यात आले आणि अखेरीस तिला नोकरी गमवावी लागली. जर हा दावा खरा असेल तर हा प्रश्न केवळ धार्मिक दबावापुरता मर्यादित राहत नाही, तर कर्मचारी हक्क, कार्यस्थळावरील सुरक्षितता आणि तक्रारदाराच्या संरक्षणाच्या संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करतो. मंडळी, आजच्या काळात भारतामध्ये लाखो महिला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत आहेत. त्या स्वतःच्या मेहनतीवर करिअर घडवत आहेत, स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत आणि समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेला तिचा धर्म, वैयक्तिक आयुष्य किंवा विवाह संबंधी निर्णयावरून दबाव सहन करावा लागत असेल तर तो नक्कीच चिंतेचा विषय आहे. कारण कोणत्याही कार्यस्थळावर एखाद्या व्यक्तीची ओळख, धर्म, जात किंवा वैयक्तिक निवड यांचा आदर राखला जाणं आवश्यक असतं. दुसरीकडे या प्रकरणाकडे पाहताना एक महत्त्वाची बाब लक्षात घेणंही तितकंच गरजेचं आहे. सध्या समोर आलेले आरोप हे संबंधित महिलेचे दावे आहेत आणि अशा प्रकरणामध्ये संपूर्ण सत्य समोर येण्यासाठी निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक असतं. कारण कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही समुदायाला पुराव्याशिवाय दोषी ठरवणं योग्य ठरत नाही. मात्र अशा प्रकारचे आरोप समोर येणं देखील दुर्लक्ष करण्यासारखं नाही, कारण यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या धर्मामुळे किंवा वैयक्तिक विचारांमुळे कामाच्या ठिकाणी अस्वस्थ वाटत असेल तर कंपनीच्या अंतर्गत यंत्रणा किती प्रभावी आहेत? तक्रार नोंदवल्यानंतर या तक्रारीचा निष्पक्ष चौकशी होते का? तक्रारदाराला संरक्षण दिलं जातं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान वातावरण निर्माण केलं जातं का? हे प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
कॉर्पोरेट क्षेत्राची ओळख नेहमीच व्यावसायिकता, शिस्त आणि समान संधी यासाठी केली जाते. मात्र अशा घटना समोर आल्यानंतर अनेक पालकांच्या मनात चिंता निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण लाखो तरुण-तरुणी दररोज घरापासून दूर जाऊन मोठ्या शहरांमध्ये काम करत असतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या प्रकरणामुळे आणखीन एक प्रश्न चर्चेत आला आहे. तो म्हणजे अशा प्रकारच्या घटनांबाबत किती कर्मचारी उघडपणे बोलण्यास तयार असतात. कारण अनेक वेळा नोकरी जाण्याची भीती, करिअरवर होणारा परिणाम आणि सामाजिक दबाव यामुळे अनेक लोक शांत राहणं पसंत करतात. जर तसं असेल तर समोर आलेली ही घटना मोठ्या समस्येचे केवळ एक उदाहरण असू शकते, असं काहींचं मत आहे. दरम्यान या प्रकरणावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काही जण महिलेचा आरोपांना गंभीर मानून चौकशीची मागणी करत आहे, तर काही जण संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये अशी भूमिका घेत आहेत. मंडळी, या संपूर्ण प्रकारातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे कार्यस्थळावर प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि निवडीचं स्वातंत्र्य. कोणताही कर्मचारी कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही विचारसरणीचा असो, त्याला भीतीमुक्त वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे. आणि जर कोणी हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडतं, संबंधित कंपनीची भूमिका काय असते आणि अधिकृत चौकशीतून कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण हा विषय केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नाही, तर भारतातील लाखो कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि कामाच्या वातावरणाशी संबंधित आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं मत काय आहे? कॉर्पोरेट क्षेत्रात अशा आरोपांची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे का? आणि कार्यस्थळावर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण कसं करता येईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.